गुलाल आणलाय ना? हा, अरे गुलाल फटाके सगळंच आणले. भैया आजचा कार्यक्रम कसा एकदम खवाट झाला पाहिजे बघा. ते निकालाकडे कधी जाणार हा? हे काय आता निघालोच आहे. म्हणलं आधी शीतलकडे जावं. म्हणलं तिचं गुडलक घेऊन यावं. कुठलंही महत्वाचं काम शीतलच्या गुडलक शिवाय कसं पूर्ण होऊ शकतं? काय रावले? होय होय, शीतलच्या गुडलक शिवाय काम होणं मुश्किलच आहे. देर यू आर. हा, यू आर. चला गोट्या सच्या येता ना? नाही नाही, तुम्ही एकी जाऊन, आम्ही हाय की नाचायला. हा, या वाट बघतोय. हा, विजय आपलाच आहे. येऊ का? वाट बघतोय नाचायला यायचा. रावले येतो. गोट्या, भैया शीतलचं गुडलक मागा चाललाय खरा, तो शीतल गुडलक दिल का? नाही द्यायला काय झालं, दिली की. अरे पण नानांचा विरोध आहे भैयाला. अरे विरोध नानांचा आहे, शीतलचा थोडीच आहे. आणि काय नाही दिलं गुडलक तर नाही दिलं, आपलं काम फक्त नाचायचं. भैया जर आज निवडून आला तर फटाके आत्ता वाजवायचे, नाही तर दिवाळी आहेच की. तसं बी दिवाळी जोरात होणारच की, फक्त आज शीतलनं गुडलक दिलं पाहिजे, म्हणजे आज दहाव्या पार्टी. होते आज डाव होते बघ तू, शीतली गुडलक देत असते. आप्पा नमस्कार. काय चाललंय? कुणाचं? माझं होय. काय नाही, आपला हिशोब करत बसलो होतो. अरे आज निकाल आहे ना, होय. मग गेला नाही तिकडे? हे काय निघालोच आता तिकडे. नाना भेटायला तर आमच्या. अरे पण नाना सकाळीच गेलं. नाण्यांना तर भेटायचंच आहे, पण एवढं महत्वाचं काम आहे म्हणल्यावर शीतलचं गुडलक घेतल्याशिवाय. हा, असं म्हणजे शिट्टीच कुठलं गेला आलाय होय. हा, हाय का त्या घरात? हाय की. थांबा, तिला बोलाव तुम्ही. टॅलेंट कसा व्यवस्थित दिसतो ना मी? एकच नंबर भैया. फक्त शीतल आली की चेहऱ्यावर स्माइल ठेवा. हा. ए जमे सुरजे, मध्ये मध्ये बोलू नका, नाहीतर माती खाल. हम नहीं कुछ बोलेंगे. क्या सुरजा? होय, अजिबातच नाही बोलणार आम्ही. हाँ, आणि हम माती भी नहीं खाएंगे. हा, तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे. आणि तुमच्या वहिनीच्या मध्ये आम्ही बोलणं म्हणजे बरोबर नाही ना. हा. आणि तुम्ही एकदा नाही म्हणलं की डन म्हणजे डनच. ए यार बास करा, किती बोलताय? बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नसतं. डोंट टॉक. भैया काय? बँकेच्या इलेक्शनचा निकालाचा दिवस आहे आज. हा मग म्हणलं तुमचं गुडलक घेऊन जावं. गुडलक तर असं मागायला आलंय जसं काय आप्पाच्या दुकानातच मिळते. नाही, तुमच्या गुडलकचं महत्व कळतं आम्हाला. काय महत्वाचं इलेक्शन आहे ना आज, म्हणून म्हणलं भेटावं. शुभेच्छा आहेत. त्या तर आहेतच की, पण गुडलक तेच ते. तेच ते कसं काय? शुभेच्छा वेगळ्या, गुडलक वेगळं. तेवढं गुडलक द्या ना. मी असं कुणाला बी गुडलक देत नाही. कुणाला पण नाही. मला मला गुडलक पाहिजे. अगं शितले, आता एवढं मागची तर देऊन टाक की. हा बघा, आप पण सांगतात, द्या की गुडलक.
गुड लक. आप्पा आता बघा अंगावर गुलालच घेऊन येतो का नाही. येऊ का? शुभेच्छा. भैया साहेबांचा विजय असो! भैया साहेबांचा विजय असो! मला लेटर आलं नाही म्हणजे माझं काम झालं नाही का काय? नाही नाही, असं नाही होणार. मला माहिती आहे यावेळी माझं काम होणारच आहे. पण पंजाब पातूर लेटर जाते आणि मला अजून आलं नाही. काय राजा, कसला विचार करतोयस? नाही, काय नाही. वय मी इथं आलेलं बी तुला कळलं नाही. काय विचार करत होतास? काय नाही म्हणलं ना. मला माहितीये काय विचार करत होतास ते. काय? लेटरचा विचार करत होतास का नाही? कर्नलला पंजाबला लेटर पोचलं तरी अजून मला नाही आलं. येईल. माझं गुडलक आहे का नाही तुझ्या बरोबर? अजून कोणाबरोबर आहे? अजून कुणा बरोबर म्हणजे? तो बाई आला होता ना तुझं गुडलक मागायला. होय बाबा, दिलं का गुडलक? दिलं. इथं आम्हाला लेटर येणं त्याचं काय नाही. आणि तू फिर गावभर गुडलक वाटत. असं का बोलतोयस? अरे मला काय हाऊस नव्हती त्याला गुडलक द्यायची. तो चालता. पण दिलंसच ना तू. अरे दिलं म्हणजे त्याला घालवायला म्हणून दिलं. म्हणजे दिलंच ना. मी काय माझ्या इच्छेने दिलं वय? तो घरापतूर आलता आणि मला तर द्यायचं बी नव्हतं. मी नाहीच म्हणत होते. तो लई फोर्स करत होता आणि आप्पा म्हणले दे म्हणून दिलं. आप्पा म्हणलं म्हणून दिलं का तुला द्यायचं होतं म्हणून दिलं काय माहित. लई होते आजा. मी तुला सांगितलं ना. आणि तुला राग का आलाय? आणि कशाचा? तुला लेटर आलं नाही याचा की मी भैयाला गुडलक दिला याचा? मी कशाला चिडचिड करू? माझा काय संबंध ना. आजा उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकस. नीट बोलायचं असेल तर बोल, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर हा